सध्या इलेक्शन कमिशनद्वारे SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन 2026 याची मोहीम चालू आहे आणि त्या अंतर्गत तुमचं शेवटच्या SIRमध्ये म्हणजे 2002च्या SIRमध्ये आपलं नाव आहे का ते आपल्याला शोधायचं आहे. या शोधण्याच्यासाठी त्यांनी ही वेबसाईट ज्याचं नाव आहे voters.eci.government.in या वेबसाईटवर आणि त्याचप्रमाणे ECI-NET या मोबाईल ॲपवर ते शोधण्याची सोय केलेली आहे. आता ह्या मोबाईल ॲपवर ते कसे शोधायचे याबाबतची आपण प्रोसिजर बघणार आहोत. त्यासाठी प्रथमतः आपल्याला ECI-NET हे मोबाईल ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करावं लागेल. त्यासाठी मी प्ले स्टोअरवर आलेलो आहे आणि ECI-NET असं लिहून टाईप करून सर्च बारवर क्लिक करत आहे. तिथं तुम्हाला ECI-NET असं ॲप्लिकेशन दिसेल. त्याची खूण वगैरे लक्षात ठेवा. मी ते ऑलरेडी इन्स्टॉल केलेलं आहे. तुम्हाला इथं इन्स्टॉल असं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर इन्स्टॉल करावयाचे आहे. हे ॲप आता मी ओपन करत आहे आणि वरच्या बाजूला तुम्हाला सर्च युअर नेम इन लास्ट SIR असा ऑप्शन दिसत आहे. वरच्या बाजूला उजव्या बाजूला त्याच्यावर मी क्लिक करत आहे. त्यानंतर बाय इलेक्टोरल डिटेल्सवर क्लिक करत आहे. सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे आणि असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी सिलेक्ट करायची आहे. त्याप्रमाणे मी ती करत आहे. मी स्टेटमधल्या ॲरोवर पहिल्यांदा क्लिक करत आहे आणि तिथं महाराष्ट्र सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्टमध्ये ॲरोवर क्लिक करून तिथं सातारा सिलेक्ट करत आहे. त्यानंतर असेंब्लीमध्ये सिलेक्ट करून त्यामध्ये सातारावर सिलेक्ट करत आहे. त्यानंतर तुम्हाला पोलिंग स्टेशन नंबर हा ऑप्शन दिसेल. त्याच्याखाली सेक्शन नंबर वगैरे पार्ट सिरियल नंबर वगैरे ऑप्शन दिसतील. जर तुम्हाला ती माहिती असेल तर अवश्य भरा, नसेल तर भरली नाही तरी चालू शकेल असा माझा अनुभव आहे. त्यानंतर इलेक्टर फुल नेम इन लास्ट SIR 2002 त्या ठिकाणी आपलं नाव लिहायचं आहे. आता मी त्या इलेक्टर फुल नेममध्ये माझं पूर्ण नाव टाईप केलेलं आहे आणि मला असं आठवत आहे की माझं फर्स्ट नेम नंतर मिडिल नेम आणि आडनाव अशा प्रकारे ते मी दिलेलं असल्यामुळं मी त्यांना शोधण्याच्या दृष्टीने सोपं जावं म्हणून तसंच करत आहे. आणि त्या अशा अर्थात सापडलं नाही तर आणखीन एक प्रयत्न आपल्याला पुन्हा एकदा करावा लागेल, ज्यामध्ये सरनेम पहिलं आणि नंतर नाव आणि नंतर मिडिल नेम असा एक प्रयत्न करावा लागेल. त्यानंतर खालच्या कॉलममध्ये 2002 साली तुमचं वय किती होतं ते टाईप करायच्या ऐवजी सिलेक्ट करावं लागेल. त्यासाठी मी त्या ॲरोवर क्लिक करत आहे. तर तिथं खाली तुम्हाला असे आकडे दिसतील. माझं वय त्यावेळी 50 असल्यामुळं मी 50 आकड्यावर क्लिक करत आहे. त्यानंतर वयाच्या खाली सिलेक्टिव्ह रिलेटिव्ह टाईप इन लास्ट SIR असा ऑप्शन दिसत आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या वडिलांचं नाव लिहायचं आहे आणि नाव लिहायच्या आधी तुम्हाला तुमचे रिलेटिव्ह कोण आहेत तर जनरली फादर आपण नाव लिहिलेलं असतं आणि स्त्रियांच्या बाबतीत फादर किंवा हजबंड असतं. मी आता फादर नाव टाईप करत आहे, सिलेक्ट केलेलं आहे आणि त्यानंतर आता खाली माझ्या वडिलांचं नाव मी टाईप करत. आता वडिलांचं फर्स्ट नेम मी इथं टाईप केलं आहे आणि त्यानंतर खालच्या बाजूला जो सर्च ऑप्शन दिसतो आहे त्यावर आपण क्लिक करावयाची आहे. त्यांनी हुडकायला सुरुवात केली आहे आणि अगदी माझी माहिती बरीचशी टॅली झाल्यामुळं त्यांनी माझं हे नाव, रिलेटिव्ह नाम, त्यानंतर स्टेट, डिस्ट्रिक्ट, असेंब्ली नंबर, पोलिंग स्टेशन अशी माहिती मला इथं दिलेली आहे. म्हणजे SIRमधील माझ्या नावाचा शोध मला घेता आलेला आहे. ही माहिती महत्त्वाची असून ती BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर इलेक्शन कमिशनद्वारा ज्यावेळी आपल्या घरी येईल त्यावेळी तो आपल्याला एक फॉर्म भरायला देईल. त्या फॉर्ममध्ये ही सर्व माहिती विशेष करून असेंब्ली नंबर, पोलिंग स्टेशन नंबर, पार्ट सिरियल नंबर वगैरे भरावा लागतो. म्हणून ही माहिती जपून ठेवण्यासाठी त्याचा स्क्रीनशॉट आपण काढून ठेवा किंवा ही माहिती कुठेतरी लिहून ठेवा. फक्त हे SIRमधला आपलं नाव आणि मतदार यादीतलं माहिती शोधण्यासाठी काही जणांना अवघड जाऊ शकतं. यासाठी प्रामुख्याने
तुमचं मतदार यादीमधल्या नाव शोधताना तुम्ही कुठल्या जिल्ह्यामध्ये तुमच्या मतदार यादीचं नाव होतं, असेंब्ली वगैरे ही प्राथमिक माहिती तरी त्यांना देणं गरजेचं आहे. बाकीचे डिटेल्स दिले नाही तर एक वेळ चालू शकतात, असं माझं नाव शोधताना मला दिसून आलेलं आहे. प्रत्येक वेळी तुमचं नाव लगेच शोधलं जाईल असं नाही, त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. ॲपमध्ये आपण बाय इलेक्ट्रॉल डिटेल्स या ऑप्शनद्वारे आपण ही माहिती शोधली. त्याच्या शेजारी इन लास्ट SIR ई-रोल असा ऑप्शन दिसत आहे, त्यावर क्लिक केली असता तुम्हाला इथं परत पुन्हा महाराष्ट्र आणि खालची माहिती भरून आणि विशेषतः पोलिंग स्टेशन हे माहीत केल्यानंतर तुम्हाला त्या जिल्ह्यातील त्या पोलिंग स्टेशनची संपूर्ण यादी डाउनलोड करता येते. हे लक्षात ठेवावं. त्यामुळे मी तो ऑप्शन वापरलेला नाही. थोडक्यात आपण प्रथमतः SIR मधले आपले मतदार यादीमधील म्हणजे 2002मधील नाव शोधून ठेवले आणि त्याची माहिती गोळा करून ठेवली आहे. ही माहिती आपल्याला उपयोगी केव्हा पडेल तर ज्यावेळी बूथ लेवल ऑफिसर तुमच्याकडे येईल आणि तुम्हाला हा जो फॉर्म भरेल तो फॉर्म भरताना तुम्हाला त्या यादी माहितीचा उपयोग होईल हे लक्षात ठेवा. या फॉर्मच्या मागच्या बाजूलाच माहितीपत्रक असून तेही तुम्हाला वाचणे गरजेचे आहे आणि ते पूर्णपणे वाचावे असे लक्षात ठेवावे. शेवटी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे SIR मॅपिंग म्हणजे SIRमधील त्यांनी दिलेल्या ऑप्शनद्वारे माहिती गोळा करून ठेवल्यानंतर या फॉर्ममध्ये भरण्यासाठी ती माहिती भरल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव त्यावेळच्या मतदार यादीत असल्यामुळे कमीत कमी माहिती आणि कागदपत्रे द्यावे लागतात. हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे काम न चुकता न विसरता करावे. आपणास शक्य झाले नाही तर ज्यावेळी तुम्ही निवडणूक अधिकाऱ्याशी संपर्क साधाल त्यावेळी तुम्हाला ती माहिती शोधून देऊ शकतात, पण त्यात वेळ जातो. त्यामुळे आपणाला शक्य असेल तर आपणच आधी माहिती गोळा करून ठेवून आपल्या स्टोरेजमध्ये सेव्ह करून ठेवावी, म्हणजे ती आपणास लवकर उपलब्ध होऊन आपले काम लवकर होईल. धन्यवाद. माझ्या यूट्यूब चॅनलवरील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. कृपया आत्तापर्यंत जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. मी स्मार्टफोन, व्हॉट्सॲप आणि AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स याबाबत वेगवेगळ्या टिप्स आणि ट्रिक्सचे व्हिडिओ तयार करून माझ्या चॅनलवर ते पोस्ट करत असतो. नोटिफिकेशन बेल आयकॉनही सबस्क्रिप्शनबरोबर दाबा. चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. परत एकदा धन्यवाद. नमस्कार. स्मार्टफोन, व्हॉट्सॲप आणि AIच्या नवनवीन ट्रिक्स सोप्या भाषेत शिकण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला डिजिटल युगात स्मार्ट होऊया.